नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपण नवीन एक सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण MST CET साठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आपण इथे डिस्कस करतोय आणि त्याच सिरीजमध्ये आज घेऊन आलोय तो पुढचा व्हिडिओ, जो की 3 नंबर चॅप्टरवरती आहे, ज्याचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण PYQ डिस्कस करणार आहे वेगवेगळ्या CET एक्झाम मधले. तर चला तर बघूया या व्हिडिओमधील काही प्रश्न जे तुम्हाला या चॅप्टर मधले सगळ्याच टॉपिक वरती क्वेश्चन असणार आहेत, जेणेकरून तुमचं पूर्ण चॅप्टर रिवाइज होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर पण करा. तुम्हाला प्रत्येक प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा याची एक ट्रिक मिळेल. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे स्क्रीनवरती, हाऊ मेनी इयर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इन पी प्लांट वेअर स्टडीड बाय मेंडेल इन हिज एक्सपेरिमेंट. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे मेंडेलनी टोटल 7 कॅरेक्टर घेतले होते, ज्यामध्ये इथे आपला जो ऑप्शन आहे तर तो 7 होणार आहे. सो कुठले कुठले कॅरेक्टर घेतले होते, तर पहिला घेतला होता प्लांट हाईट. त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर घेतले होते, एक घेतलं होतं टॉल आणि दुसरं घेतलं होतं डॉर्फ. त्याच्यानंतर पुढचं घेतलं होतं सीड कलर. त्यानंतर सीड कलर मध्ये 2 कलर होते, येल्लो सीड, ग्रीन सीड. त्यानंतर सीड शेप 2 होते, एक होतं राऊंड सीड आणि दुसरं होतं रिंकल सीड. त्यानंतर फ्लावर कलर मध्ये 2 होता, एक होता पर्पल आणि दुसरं होतं व्हाईट. त्याच्यानंतर फ्लावर पोझिशन, त्यामध्ये एक होतं एक्झाईल आणि टर्मिनल. त्यानंतर होतं पॉड कलर, ज्यामध्ये होतं ग्रीन अँड येलो. आणि लास्टला होतं पॉड शेप, एक होतं इन्फ्लॅटेड आणि लास्टला होतं कॉन्स्ट्रिक्टेड. तर हे जे कॅरेक्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे सगळे जवळपास 7 कॅरेक्टर, 1 2 3 4 5 6 आणि 7, हे 7 कॅरेक्टर मेंडलनी डिस्कस केले होते, ज्याच्यामध्ये काही कॅरेक्टर होते डॉमिनंट आणि काही होते रिसेसिव्ह. सो प्रत्येक कॅरेक्टरचे 2 ट्रेट त्यांनी स्टडी केले होते, डॉमिनंट ट्रेट आणि रिसेसिव्ह ट्रेट. तर आपल्याला इथे क्वेश्चन विचारलाय की हाऊ मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बद्दल विचारलेलं आहे, आणि म्हणून आपले हे जे 7 कॅरेक्टर आहेत, म्हणून दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, G.J. Mendel is considered a genius much ahead that of time had given in the concept factors now called as the genes is based on the fact that MST CET 2020 चा प्रश्न आहे. ऑप्शन एकदा रीड करूया. He was the first to conduct experiment in plant hybridization. He was the first to suggest the concept. He gave the concept before the discovery of mitosis, meiosis and chromosome. He was first to use a microscope. तर विद्यार्थी मित्रांनो, मेंडेल हा पहिला सायंटिस्ट होता ज्याने क्रोमोझोम डिस्कवरी होण्याच्या अगोदर किंवा मायटोसिस मियोसिस डिस्कवरी होण्याच्या अगोदरही हे सांगितलं की कॅरेक्टर एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये इझिली पास होतात, आणि म्हणून त्याला ग्रेट समजलं जातं. आणि त्याला जीन हा वर्ड माहिती नव्हता, तर त्यांनी त्याला कन्सिडर केलं होतं फॅक्टर किंवा इलेमेंट, आणि म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर जे होत आहे तर ते होत आहे ही गेव द कन्सेप्ट बिफोर द डिस्कवरी ऑफ मायटोसिस, मियोसिस अँड क्रोमोझोम. पुढचा क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो. द नंबर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर स्टडीड बाय मेंडेल
फॉर हिज एक्सपेरिमेंट वॉच. आणि आपण मगाशीच बघितलंय, डिस्कस केलंय कुठले कुठले कॅरेक्टर आहे. तर हे किती कॅरेक्टर आहे? तर 7 कॅरेक्टर आहे. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. अमॉंग द फॉलोइंग कॅरेक्टर विच वन वॉज नॉट कन्सिडर्ड बाय मेंडेल टू हिज एक्सपेरिमेंट. आणि ही कॅरेक्टर पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. आपल्याला इथे जे दिलंय तर बघूया. स्टेम, टॉल आणि डॉर्फ ऑलरेडी आहे. ट्रायकोम्स, ग्लँड्युलर, नॉन ग्लँड्युलर, सीड, ग्रीन येलो, पॉड, इन्फ्लेटेड, कॉन्स्ट्रिक्टेड. आणि आपल्याला माहिती आहे इथे जे ऑप्शन आहे तर ते ट्रायकोम्स, कारण आपण ऑलरेडी 7 कॅरेक्टर बघितलेत आणि 7 कॅरेक्टर मध्ये कुठेही ट्रायकोमचा उल्लेख केलेला नव्हता. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. विथ रेफरन्स टू मेंडेलियन एक्सपेरिमेंट विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलंय मेंडेलच्या एक्सपेरिमेंटच्या रिलेटेड. अ फॅक्टर हॅज ओनली वन अलिल्स. Recessive allele is not expressed in the presence of an alternative allele. The allele occupy identical loci on homologous chromosome. Allele is an alternative form of given gene. आणि आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जो जीन असतो तर त्याला मल्टिपल अलिल्स असतात. आणि म्हणूनच इथे आपला जो ऑप्शन आहे तर तो ऑप्शन ए इज द आन्सर. बिकॉज एकाच फॅक्टरला म्हणजे एकाच जीनला एकच अलील नसतो तर मल्टिपल अलील असतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ जीन ऑर अलील आर लोकेटेड ऑन. अल्टरनेटिव्ह फॉर्म जे असतात म्हणजेच अलील जे असतात, एका जीनचे अलील जे असतात तर ते कुठे लोकेटेड असतात. तर ऑप्शन आहे आयडेंटिकल लोसाय ऑन सेम क्रोमोझोम, नॉन आयडेंटिकल लोसाय ऑन सेम क्रोमोझोम, आयडेंटिकल लोसाय ऑन होमोलॉगस क्रोमोझोम अँड नॉन आयडेंटिकल लोसाय ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. आणि आपल्याला माहिती आहे हे जे असतात तर हे होमोलॉगस क्रोमोझोम वरती असतात, आयडेंटिकल लोसायवरती. आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते होईल सी. द मल्टिपल अलील्स आर प्रेझेंट डॉट डॉट डॉट. AIPMT 2015चा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेत. ए ऑन डिफरंट क्रोमोझोम, बी अन अल्टरनेट डिफरंट लोसाय ऑन अ सेम क्रोमोझोम, ॲट अ सेम लोसाय ऑन द क्रोमोझोम, अ नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आणि आपलं जे आन्सर आहे तर ते ऑलरेडी आता आपण डिस्कस केलेलं आहे मागच्या क्वेश्चन मध्ये. ॲट द सेम लोकस ऑन द क्रोमोझोम और ऑन द होमोलॉगस क्रोमोझोम. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अ ट्रू ब्रीडिंग प्लांट इज डॉट डॉट डॉट. नीट पेपर सेकंड मधला 2016चा प्रश्न आहे. ऑलवेज होमोलॉगस सॉरी ऑलवेज होमोझायगस रिसेसिव्ह इन इट्स जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, वन दॅट इज एबल टू ब्रीड on its own, produced due to cross pollination among unrelated plants, near homozygous, and produce offspring of its kind. आणि आपला आन्सर आहे तर त्यांनी त्यांनी कशाच्या रिलेटेड विचारलंय तर ट्रू ब्रीडिंग. ट्रू ब्रीडिंग म्हणजे असेल इथे होमोझायगस. ओके, होमोझायगस म्हणजेच प्युअर प्लांट बद्दल विचारलंय त्यांनी. आणि प्युअर प्लांट मध्ये जर आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर आपलं जे आन्सर आहे तर होईल नियर होमोझायगस, प्रोड्यूस ऑफस्प्रिंग ऑफ इट्स काइंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग क्रॉस इज गिवन रिसेसिव्ह प्रोजेनी इन F1 जनरेशन. आणि आपल्याला विचारलंय की F1 जनरेशन मध्ये रिसेसिव्ह प्रोजेनी केव्हा येईल, जर खालीलपैकी कुठले क्रॉस करावे लागतील. आणि आपल्याला माहिती आहे जर पॅरेंट डॉमिनेट असेल तर प्रोजेनी पण डॉमिनेट येतं. याचा अर्थ पॅरेंट रिसेसिव्ह असला तरच रिसेसिव्ह प्रोजेनी येईल. आणि आपल्याला त्यांनी सांगितलं F1 जनरेशन मध्येच रिसेसिव्ह प्रोजेनी यायला पाहिजे. याचा अर्थ दोन्ही पण पॅरेंट कसे असतील, रिसेसिव्ह असेल तरच येऊ शकतं. आणि म्हणून आपलं जे ऑप्शन इथे असणार आहे तर बघा इथे सी ऑप्शन राईट आहे, कारण दोन्ही पण पॅरेंट जे आहे तर ते रिसेसिव्ह पॅरेंट आहे. बाकी कुठल्याच ठिकाणी F1 जनरेशन मध्ये रिसेसिव्ह पॅरेंट येणार नाही. करून बघूया आपण. बघा कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी स्मॉल टी. आता कॅपिटल टी डॉमिनंट असणार आहे. सो नेक्स्ट जनरेशन मध्ये जेव्हा येईल कॅपिटल टी स्मॉल टी तर कॅरेक्टर मात्र या टॉलचं येईल. त्याच्यानंतर जर बघितलं दुसरा क्रॉस कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ स्मॉल कॅपिटल टी. आता इथे पण बघितलं तर इथे कॅपिटल टी येईल किंवा नेक्स्ट जनरेशन मध्ये येईल स्मॉल टी कॅपिटल टी. आता इथे दोन्ही पण कॅपिटल टी काय डॉमिनंट आहे म्हणजे इथे पण टॉलच कॅरेक्टर येईल, इथे पण टॉल कॅरेक्टर येईल. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर यांच्यामध्ये सुद्धा कॅपिटल टीच येईल, जिथे पण टॉल कॅरेक्टर येईल. आता राहिला एकच ऑप्शन इथे. इथे मात्र घेतलं तर स्मॉल टी येईल आणि इथे मात्र काय होईल तर डॉर्फ कॅरेक्टर येईल.
आणि त्यामुळे आपलं जे आन्सर असणार आहे तर ते सी स्मॉल टी क्रॉस विथ स्मॉल टी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, ड्युरिंग डायहायब्रिड क्रॉस, आता बघा आपल्याला विचारलंय डायहायब्रिड क्रॉस इन द F2 जनरेशन, F2 जनरेशन विचारलंय, द रेशिओ ऑफ इंडिव्हिज्युअल्स शोइंग वन डॉमिनंट अँड अदर रिसेसिव्ह कॅरेक्टर विल बी पॅरेंट विथ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. MST CET 2016चा प्रश्न आहे आणि आपल्याला विचारलं डायहायब्रिड क्रॉस मध्ये जर एक डॉमिनंट येत असेल आणि बाकीचे जर रिसेसिव्ह येत असेल तर पॅरेंटचे कॅरेक्टर कुठले असतील असं विचारलंय. आता बघूया आपण पण सॉल्व्ह करून बघूया. आपल्याला काय विचार दिले त्यांनी डायहायब्रिड क्रॉसचा F2 जनरेशन. आता F2 जनरेशन जर म्हटलं तर जनरली आपल्याला आपला जो रेशो असतो 9:3, 3:2, 3:1. त्यांनी काय म्हटलं की वन डॉमिनंट आहे. ओके, वन डॉमिनंट आहे म्हणजे हा डॉमिनंट सोडून द्या. राहिले त्यांनी काय अदर रिसेसिव्ह कॅरेक्टर, म्हणजे हा रिसेसिव्ह कॅरेक्टर पण सोडून द्यायचा आहे. राहिले किती तर आपल्याला विचारलंय की शिल्लक किती आहे. सो बघा 3 प्लस हे जे दोन आहेत, सो 3 + 3 = 6 आणि आउट ऑफ किती तर 16. सो आपला 6:16 आन्सर झालं, म्हणजे आपलं इथे आन्सर आहे बी.